इस न्यूज के प्रायोजक है आई विजन अकेडमी UKG टू 12th स्टँडर्ड सायन्स ऍडमिशन ओपन, बारेमाम चौक, पानगल मध्ये समोर, सोमवार पेठ, सोलापूर। राज्यातील घरकुल प्रश्नावर आमदार निलेश राणे यांनी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांना चांगलेच प्रश्न विचारल्याचे पाहायला मिळाले। घरकुलच्या लाभार्थ्यांना वाळू मिळत नाही, ठेकेदारांची बिले प्रलंबित आहेत, ग्रामविकास खातं नेमकं काय करणार असा सवाल आमदार निलेश राणे यांनी विधानभवनात विचारला। जयकुमार गोरे यांनी देखील त्याला उत्तर दिले। घरकुल प्रश्नावर विधानभवनात काय घडलंय पाहूयात व्हिडिओ। पूर्वी मला वाटतं चौथ्या क्रमांकावर जे हे पॉइंट आहे त्याच्यावर आहे। आता मंत्री महोदय, माझ्या मतदारसंघामध्ये जवळपास 3,500 घरकुलांची कामं ही रखडलेली आहेत। जवळपास 8 ते 8.5 कोटी बिलं रखडलेली आहेत। आपण म्हणताय आपल्याकडे 18,000 18,500 कोटी रुपये बजेटमध्ये तरतूद झालेली आहे, तर आम्हाला हे पैसे पहिलं तर कधी मिळणार? आणि आपण जे सांगताय की बाकीच्या ज्या काही टेक्निकल अडचणी आहेत, सन्माननीय सदस्यांनी ज्या उचललेल्या त्याच्यावर मी येणार नाही। साहेब, झालंय काय? घरकुलांची कामं कशामुळे अडकली जातात ग्रामीण भागामध्ये? साहेब, वन खात्याने 1970 मध्ये कधीतरी सर्वे झालाय आणि सॅटेलाइटच्या माध्यमातून अध्यक्ष महोदय त्याच्यावरती प्रायव्हेट फॉरेस्ट म्हणून आरक्षण पडलंय। आता पुळास नावाचं माझ्या मतदारसंघात एक गाव आहे, त्या पुळास गावामध्ये घरकुल योजनेमध्ये त्यांची नावं आलेली आहेत, पण फॉरेस्ट त्यांना NOC देत नसल्यामुळे ती घरकुलांना अजूनपर्यंत मान्यता नाही, त्यांना पैसे भेटू शकत नाही। कारण का जोपर्यंत अट काय आहे, जोपर्यंत मालकी हक्काची जमीन नसेल तोपर्यंत तुम्हाला घरकुल मिळणार नाही। मग वन खात्याबरोबर सन्मान्य मंत्री महोदय आपण कॉन्टॅक्ट करून किंवा त्यांच्याशी आपण संलग्न राहून आम्हाला त्या NOC मिळवून देणार आहात की नाही घरकुलासाठी? आणि दुसरा विषय, आपण सांगताय 5 ब्रास वाळू आम्ही देतो। आता मला साहेब सांगा, 5 ब्रास वाळू अंडर कुठून? वाळू धोरण कुठे? माझ्या मतदारसंघामध्ये मी मागच्या अधिवेशनामध्ये पण अध्यक्ष महोदय बोललो होतो, जालन्यामधलं वाळू धोरण आणि कोकणातलं वाळू धोरण एक नाही। इकडे काय करतात तलाठी आणि खालचे अधिकारी? वाळूच्या गाड्या पकडतात, त्याच्यावरती पेनल्टी किती अध्यक्ष महोदय? जवळपास 3-3 लाखाची पेनल्टी। अजूनपर्यंत वाळूचं धरण ठरत नाही, त्याच्यामध्ये वाळू कुठून आणायची ठरत नाही, त्याच्यावरती पेनल्टी मारली जाते आणि आम्ही सरकार म्हणून सांगतो आम्ही 5 ब्रास वाळू फुकट देऊ, आणणार कुठून वाळू? तर आपण महसूल खात्याशी बोलून ह्याच्यावरती आपण मार्ग काढणार आहे का? आणि आम्हाला हे सगळे पैसे, साहेब, ग्रामविकास खात्याचे पैसे झाले नाहीत अजून सिंधुदुर्ग जिल्ह्यात। 25-15चा विषय नाही ह्या प्रश्नामध्ये, पण 25-15चे पण पैसे आलेले नाहीत। जिल्हा परिषद रिकाम्या पडलेल्या आहेत, अजूनपर्यंत जिल्हा परिषदेकडे पैसे नाहीत। पंतप्रधान ग्राम सडक योजनेमध्ये 5 वर्षानंतर रिन्युअल होत नाही, त्याची जबाबदारी ग्रामविकास खात्याकडे असते। ग्रामविकास खात्याने ती कामं मेंटेनन्सची करायची असतात, साहेब, मेंटेनन्सचे पैसे नाहीत। आम्ही जिल्ह्यामध्ये ग्रामविकास आणि ग्रामविकास अंतर्गत हे सगळी घरकुलांची कामं, रस्त्यांची कामं, वन विभागामध्ये अडकलेली कामं, ग्राम आणि वाळूचा हा विषय, हे आम्हाला ग्रामविकास खात्यातून आम्हाला ह्याची उत्तरं मिळणार आहे की नाही? अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य राणे साहेबांनी त्यांच्या मतदारसंघातल्या घरकुलाच्या प्रश्नासंदर्भात आता या ठिकाणी प्रश्न उपस्थित केलेले आहेत। पहिला तर त्यांच्या मतदारसंघामध्ये 3,500 घरकुलं मंजूर आहेत अशा पद्धतीचं त्यांनी सांगितलं आणि त्या घरकुलाच्या बिलासंदर्भातली विषय त्यांनी मांडलेला आहे। मी आदरणीय राणे साहेब आपल्याला सांगू इच्छितो की स्पर्श प्रणाली केंद्रानं नवीन चालू केली, यामध्ये कुठं भ्रष्टाचार होऊ नये, खात्यावर डायरेक्ट पैसे जावेत, लाभार्थींना पैसे मिळावेत म्हणून ही प्रणाली चालू केली। ती प्रणाली आपण स्वीकारत असताना काही टेक्निकल अडचणी आल्या, त्याच्यामुळे 1-2 महिने त्याच्यात गेले, परंतु आता आपण ती प्रणाली सुव्यवस्थित चालू आहे। आणि मी खात्रीनं सांगतो आपल्याला की घरकुलाचा कुठलाही घरकुलाचे पैसे थांबणार नाहीत। आपण 8.5 कोटी रुपयाचं बिल पेंडिंग आहे असं सांगितलंय, त्याची नक्की मी निश्चित आजच माहिती घेईन आणि
अशी वेळ येणारच नाही की घरकुलाचे पैसे थांबलेत, पण आपण सांगितलेली माहिती खरी पकडून आपण त्याची माहिती घेऊ आणि जर असं असेल तर तातडीनं त्याचं पेमेंट केलं जाईल, त्यामध्ये कुठली अडचण येणार नाही. यानंतर आपण सांगितलं वन खात्याच्या जमिनी संदर्भातली भूमिका आपण मांडली की वन खात्याच्या जमिनीवर घरकुल वन खातं बांधून देत नाही. वस्तुस्थिती आहे वन खात्याच्या जागेवर घरकुल बांधणं, वन खात्याच्या परवानग्या घेणं हे खूप क्रिटिकल काम आहे, याची माहिती आपल्यालाही आहे. परंतु शासनाच्या माध्यमातून गायरान असेल, शासनाच्या माध्यमातून शासकीय जागा असेल, शासनाच्या माध्यमातून जी शासकीय जागा आहे ती घरकुलासाठी उपलब्ध करून देण्यात येते. अशी जर कुठलीही जागा आपण आपल्या गावामध्ये जर उपलब्ध असेल तर शासन नक्की ती जागा घरकुलासाठी उपलब्ध करून देईल. वन खात्याच्या संदर्भातले काय प्रश्न असतील तरी त्या वन खात्याच्या सोबत आपण बैठक करून अगदी सुटण्यासारखे प्रश्न असतील ते आपण सोडू. परंतु जागा खरेदी करण्यासाठी जर अगदी जागा नसेल तर जागा खरेदी करण्यासाठी सुद्धा प्रति लाभार्थी 1 लाख रुपये रक्कम आपण ग्रामविकास खात्याच्या माध्यमातून देतो. जागा खरेदी करून सुद्धा त्याचं घरकुल बांधता येईल, त्याच्यासाठी आपण संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देऊ आणि जागा खरेदी करून त्या लाभार्थ्यांना जागा देता येते का याही संदर्भात आपण तपासू आणि पण याच्यावर तातडीने कारवाई आपण करण्यासंदर्भातल्या सूचना देऊ. आपण विषय सांगितला वाळूच्या संदर्भातला विषय सांगितला. वाळूचं धोरण अगदी एका प्रश्नावर सुस्पष्ट आहे आणि या वाळूच्या धोरणामध्ये लाभार्थ्यांना 5 तास वाळू मोफत दिली पाहिजे हे बंधनकारक आहे. त्यासाठी आता लाभार्थ्यांना तहसीलदारकडे अर्ज करायची आवश्यकता नाही. बीडीओनी त्या लाभार्थ्यांना वाळू उपलब्ध करून द्यायची आहे आणि ती वाळू मोफत उपलब्ध करून द्यायची आहे. तुमच्या मुलांच्या यशासाठी सोलापुरातील सर्वात उत्तम ठिकाण आय विजन अकॅडमी. ट्युशन क्लासेस फॉर UKG to 12th स्टँडर्ड. प्रशस्त क्लासरूम, बसण्यासाठी कम्फर्ट बेंचेस, लिहिण्यासाठी व्हाईट बोर्डची सुविधा. डिजिटल लर्निंग अंतर्गत लवकरच प्रोजेक्टची सुविधा सुरू. इंग्लिश, गणित, विज्ञान आणि इतर सर्व विषयांसाठी तज्ज्ञ व अनुभवी शिक्षक. आठवड्याला रिव्हिजन, महिन्यातून टेस्ट. प्रत्येक विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष. क्वालिटी एज्युकेशन, योग्य फी. आजच ऍडमिशन घ्या. वेळ सकाळी 9 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत. आय विजन अकॅडमी, 12 इमाम चौक, पानगल मस्जिद समोर, सोमवार पेठ, सोलापूर. कॉन्टॅक्ट 9049310881.